उद्धव ठाकरेंनी देखील शिवाजी पार्कामध्ये आंदोलन केलं, तर त्याच्यावरती गिरीश महाजन असं म्हणतात की त्यांनी त्यांचा पक्ष वाचवावा म्हणून अशा पद्धतीने टीका करतात. अरे तुम्ही तुमच्या चड्ड्या वाचवा, लोक रस्त्यावर उतरले झुरळ बरं का, तुमच्या हाफ चड्डी शिरतील बरं. हे अंधभक्ताच्या पलीकडली ही स्टेज आहे, ही तुम्ही याची नावं घेताय ना, ही अंधभक्ताच्या पुढली स्टेज आहे. देशात काय चाललंय, हजारो तरुण रस्त्यावरती उतरले आहेत, नागपूरमध्ये हजारो तरुण उतरले आहेत, पुण्यामध्ये झालंय, महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे. काल शिवाजी पार्कला हजारो तरुण रस्त्यावरती उतरले. तुम्ही काय त्यांची चेष्टा करताय? इथे राजकारण कसलं आणताय? तुम्ही वाचवा स्वतःला. लोक रस्त्यावर तुम्हाला कपडे काढून मारतील, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे. मिस्टर गिरीश महाजन सगळ्यात करप्ट माणूस या महाराष्ट्रातला, सगळ्यात करप्ट, आणि झुरळ त्याच्या मागे आता लागणार आहे. तर काल सोनम वांगचुक यांच्या पतीने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं, त्यांच्या पतीचे उपचार हे खासगी रुग्णालयात करावे. बघा, ते त्यांचं अपील फेटाळलेलं आहे, त्याच्यावरती आता फार चर्चा न केलेली तरी ठीक आहे. हिंदी सुप्रीम कोर्ट म्हणताय ज्या पद्धतीने गुलाम पद्धतीने वागताय, तुमचे 6 खासदार देखील खरं तर एकनाथ शिंदेकडे गेले, त्यांच्या खरं तर गटाला आता मान्यता देण्यात आली आहे संसद. नाही, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे सभापती असतील, सुप्रीम कोर्ट असेल, ईडी सीबीआय सारख्या संस्था असतील, राज्यपाल असतील, निवडणूक आयोग असतील, हे सगळे सत्ताधारी पक्ष खास करून मोदी शहांचे गुलाम झाले. आणि म्हणूनच जंतर मंतरला जे एक प्रचंड आंदोलन सुरू आहे, हे या गुलामगिरीच्या बेड्यात तोडण्यासाठी.